Hello my divine souls, तर वेलकम बॅक अगेन. इन द लास्ट पार्ट यू हॅव सीन की आम्ही एलोरा केव्स करून देन भद्रा मारुती गेलो होतो आणि त्याच दिवशी आम्ही अजिंठाला पोहोचलो आणि नेक्स्ट मॉर्निंगला ना माझ्यासोबत जे गेस्ट आले होते त्यांना एक्सप्लोर करायचं होतं. सो या अशा प्रकारे आम्ही मस्त अजिंठाच्या स्पॉटला पोहोचलो आहोत आणि जाताच तिथं आम्हाला फक्त जास्त माकडच दिसले. तर चला मग जाऊया आपण अजिंठा एक्सप्लोर करायला. माय डिअर फ्रेंड्स, मी अगोदरही अजिंठाचा पूर्ण सिरीज पूर्ण ब्लॉग टाकलेला आहे. गो अँड मस्ट वॉच दिस. तर मी इथं फक्त ना एंट्रीपर्यंतच गेलेले होते. मी आतमध्ये काही गेले नाही बिकॉज वी वॉन्ट टू मोर एक्सप्लोअर. सो दॅट्स वाय आय एम नॉट वेंट देअर बिकॉज आय ऑलरेडी सीन ऑल द थिंग्स. सो मी खालीच मस्त एक्सप्लोअर करत गेले. तर ऑफकोर्स आम्ही रेनी सीझनच्या दरम्यान गेलेलो होतो. तुम्ही बघू शकता आजूबाजूची किती छान हिरवळ आहे. आम्ही ज्यावेळेस गेलो होतो समरमध्ये तर ऑब्वियसली इतकं हिरवंगार नसतं. तर आता मस्त असं पूर्ण चादर उडलेली आहे असं दिसत होतं. म्हणजे डोळ्यांना खूप छान वाटत होतं बघायला. म्हणजे विंटरमध्ये आणि रेनी सीझनमध्ये भारीच वाटते राव. नक्की जा तिथं तुम्ही. चला तुम्हाला मी थोडं वरचं दाखवते. मीन्स हा ग्रीनरी व्ह्यू मला खूप जास्त भावला त्याच्यामुळे मी थोडं वरती गेले चालत. सो आय विल शो यू ऑल द थिंग्स की किती सुंदर किती जबरदस्त भारी वाटतंय हे बघा तुम्ही. तर येस मी इथपर्यंतच गेले, पुढं नाही गेले. एक्सप्लोर करायला खूप पूर्ण दिवसच लागतो तिकडे. तर मस्त मी इथं खारुताईंची मस्त गंमत बघत होती. मला खूप भारी वाटलं यांना हे बघून. किती छान नोटी आणि मस्त खात होते. मला बघून खूप भारी वाटलं म्हणून मी ना त्यांचा मस्त व्हिडिओ कॅप्चर केला. किती छान ब्युटिफुल क्रिएशन आहे जेव्हा आपण बघतो ना आजूबाजूला. मीन्स यू आर फॉलिंग फॉर दॅट. अशा प्रकारे ना आमचं हे अजिंठा केव्स पण छान सुंदर पद्धतीने एक्सप्लोअर करून झालं. आणि देन मग आम्ही परत जे मेन स्पॉट असतं तिकडे गेलो आणि तिथं हे क्रिस्टलचं शॉप आहे. तर येस तुम्ही ह्या शॉपमधून ना ऑनलाईन परचेस करू शकता. देन तुम्ही तिथं जाऊन पण छान पद्धतीने घेऊ शकतात. खूप सुंदर आणि खूप रिजनेबल रेट आहे इथं. तर नक्की क्रिस्टलचा उपयोग करा लाईफमध्ये अँड देन सी द मॅजिक. आफ्टर एक्सप्लोरिंग द अजिंठा आता आम्ही माहूरगडच्या दिशेने जात आहोत. तर मध्ये आम्हाला मस्त भूक लागली तर आम्ही गाडी थांबवली आणि मस्त जेवण केलं पोट भरून. जेवण झाल्यानंतर परत चाय पण झाली आणि देन मस्त आम्ही निघालो समृद्धी महामार्गानं. तुम्ही बघू शकतात मस्त सनसेटचा पण टाईम झालेला आहे. तर सूर्य इतका सुंदर दिसत होता ना तिथून. म्हणजे खूप सुंदर. आणि हा रस्ता पण जो बांधला गेला आहे खूप सुंदर पद्धतीने बांधला गेला आहे. आणि फायनली आम्ही आता खूप जवळ आहे आमच्या स्पॉटच्या. तर आता आम्ही जात आहोत हॉटेलच्या दिशेने. तर फायनली आम्ही श्री क्षेत्र माहूर नगरीत आमचं स्वागत झालं. आणि मग काय आम्ही रेणुकाधामला मस्त ते थांबलो. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो गाईज. आणि मग धनलक्ष्मी हे जे हॉटेल आहे इथं आम्ही मस्त जेवण केलं पोट भरून. बिकॉज फ्रॉम द मॉर्निंग वी आर जस्ट ट्रॅव्हलिंग. आणि रात्रीचे 11 वाजले असल्यामुळे हे एकच हॉटेल इथं ओपन होतं. तर फायनल तिथंच आम्ही जेवण केलं. मग काय म्हणजे सुंदर सकाळी हिशी माहूर नगरीत झाली आहे. आता आम्ही मस्त जात आहोत माहूर गडाच्या दिशेने. तिथून जस्ट 3 किलोमीटर आहे हे. आणि खूप सारे स्पॉट्स इथं तुम्ही कवर करू शकता ते इन वन डे. तर इकडे दत्त शिखर पण आहे, अनुसया माता मंदिर आहे आणि खूप सारे स्पॉट्स पण आहे. समोर फोर्ट पण आहे. तर हा जो रस्ता आहे ना मस्त नागमोडीचा आहे आणि आजूबाजूचा तर ग्रीनरी तर क्या बात बोले. तर या आलो माहूर. तर खूप सुंदर हा आमचा असा प्रवास सुरू आहे. आणि यस माता राणीचं दर्शन खूप सुंदर असं झालेलं आहे आमचं. तर तुम्ही बघणारच आहात. माय डिअर फ्रेंड्स, माहूरगड आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामधील एक महत्त्वाचं खूप धार्मिक स्थळ आहे. म्हणजे हे ना देवी रेणुका मातेचं प्रसिद्ध मंदिर इथं आहे जे शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. तर फायनल आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आलो आणि त्याने मस्त पूजा ओटी हे घेतलं. दत्त शिखर राईट. आजूबाजूला खूप सारे अशी चमचमीत दुकानं आहेत. तर या तुम्ही खूप छान मस्त खरेदी करू शकता तिथं. आणि यस तर यस पहिलं पायरी आली आपली. त्याच्याला दर्शन घेऊया मस्त. खूप सारे लोक इथं आलेले होते विजिट करायला.
छान वाटत होतं, मस्त भक्तिमय वातावरण आणि खूप सुंदर परिसर, खूप सुंदर छान असा हा स्पॉट आहे. तर ह्या पूर्ण 250 स्टेअर्स आहेत, पण छोट्या छोट्या असल्यामुळे काही एवढं नाही वाटत, तर इझिली तुम्ही इथं जाऊ शकता. इथं वरतीच ना तुम्हाला प्रसाद मिळेल, म्हणजे इथं वेड्याचा प्रसाद हा चढवला जातो. परिसर तसा खूप वरती मोठा आहे आणि खूप सुंदर सुरेख आहे. खूप जास्त माकडी आहेत तिथं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आजूबाजूचा व्ह्यू बघणार ना इथून खूप छान सुंदर वाटते. आणि तुम्हाला माहिती आहे का की पौराणिक कथेनुसार ना रेणुका मातेचे शिर इथंच पडले होते, त्यामुळे या स्थानाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे ते शक्तिपीठांमध्ये येतं. चौबाजूनी मस्त डोंगर माता आहे आणि खूप हिरवाई आहे. हा माहूरचा हा इथला मेन प्रसाद आहे. ओके. रेणुका देवीला याला म्हणतात पानाचा विडा. हे ट्रे गोणी विडा असतो, त्याच्यात 13 वस्तू टाकून बनवले जातो. अच्छा, तांबूळ. अच्छा तांबूळ. थँक्यू. तर असा हा छान इथं बनवला जातो, तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर मी ही मस्त छान प्रसाद घेतला आणि आता जाऊया आपण मंदिराच्या गाभाऱ्याकडे. चला तर मग. हे मूळ जागृत पीठ आहे, म्हणजे परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला इथं ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रातील ना अनेक परिवारांची कुलदेवता आहे. यू नो वॉट, माहूरगडावरच श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला अशी भाविकांची पण श्रद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये, मीन्स कॅमेरा लाऊड नाही आहे, बट मी लास्टला उभं राहून कॅप्चर केलं आहे. तर इतकं सुंदर मूर्ती ना, मीन्स डोळ्यांनी तुम्ही जेव्हा बघणार ना की खूप सुंदर वाटते. अशा प्रकारे आमचं सुंदर छान दर्शन झालं, पूजा पण झाली आमची. तर इथं खूप छान असे सुंदर छोटी छोटी मंदिरं पण आहेत. एकविरा माता आहे, कालभैरवजींचं मंदिर आहे, हनुमानजींचं आहे आणि इथं भरपूर मंदिरं आहेत, तर तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तिथं तुम्ही बघू शकता ब्युटी. मीन्स खरंच खूप बघण्याजोगा हा स्पॉट आहे. ॲज आय टोल्ड, इथं खूप सारे मस्त माकडं आहेत. तर यस, ते काही करत नाही, बट दे वॉन्टेड टू इट समथिंग, दॅट्स इट. तर हे आहे जमदग्नी ऋषीजींचं मंदिर. तर इथंच ना तुळजाभवानी मातेचं मंदिर पण आहे, तर तुम्ही तिथे जाऊन मस्त छान दर्शन घेऊ शकतात. तर इथूनच ना एक दुसरा बॅक साईडला रस्ता आहे, तर इकडे परशुराम यांचं मंदिर आहे. तर तुम्ही इकडं खाली जाऊन दर्शन घेऊ शकतात. तर आम्ही आता खाली जात आहोत परशुराम मंदिराकडे. परशुराम मंदिरांचं पण छान दर्शन झालं. आणि इथं ना हे मॅजिक स्टोन आहे, जिथं आपण विश कम्प्लीट म्हणजे म्हणतो की आपली इच्छा पूर्ण होते ते राऊंड फिरलं तर तेही मस्त केलं. आणि काय मग फिरला की राव सगळ्यांचाच. आणि इथं पण खूप छान सुंदर छोटे छोटे मंदिरे पण आहेत. Asha also wanted to do this and yeah, he's turned round guys. आहे ना किती छान. अशा प्रकारे आमचं सुंदर छान दर्शन झालेलं आहे, खूप भारी झालं आहे. आणि आमची कधीची जी इच्छा होती ती कंप्लीट झाली आहे फायनली. तर मस्त दर्शन झाल्यानंतर सॅटिस्फाईड झालं आम्ही आणि खूप भारी वाटलं. त्यानंतर मस्त आम्ही आता परतीला निघालो आहोत, म्हणजे आजवरचे स्पॉट कव्हर करायला. आणि हे मध्ये चमचमीत दुकाने तुम्ही बघू शकतात. मध्ये आम्ही मस्त खूप छान ब्रेकफास्ट केला. तिथं ते लोक असतात ना, ते ब्रेकफास्ट घेऊन वरती येतात. खूप सुंदर घरगुती असा ब्रेकफास्ट असतो, खूप सुंदर भारी लागतो. जितके सारे आयटम्स होते तितक्याने आम्ही सगळे घेतले आणि सगळे टेस्ट केले. खरंच राव टेस्टी होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता दुकानामध्ये खूप सुंदर सुंदर अशा फ्रेम्स होत्या, खूप छान छान वस्तू होत्या जे तुम्ही घरात डेकोरेट करण्यासाठी घेऊ शकतात. खूप जास्त फोटो काढल्यानंतर मस्त खाली उतरलो, प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि अशा प्रकारे माता राणीचं परत दर्शन घेतलं आणि फील्स ऑफ ग्रॅटिट्यूड. तर आम्ही ना आता दत्तशिखराकडे जात आहोत, दत्त मंदिराकडे. तर यस, इथं दत्त मंदिर पण जास्त दूर नाही, जवळच आहे, तर तुम्ही तिथं जाऊ शकतात. तर माहूर हे भगवान दत्तात्रयाचे जन्मस्थान मानलं जातं, त्यामुळे ते दत्तात्रयाचे मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर असा हा परिसर आहे. आणि पौराणिक कथेनुसार ना परशुरामाने त्याची आई रेणुका मातेचा शिरच्छेद केला आणि त्याचे शिर याच ठिकाणी पडले असं मानलं जातं.
तर चला आपण आतमध्ये जाऊया. मंदिराचा प्रवेशद्वारच खूप मस्त भव्य दिव्य आहे आणि मस्त सोनेरी महालासारखा हा खूप चकाकतो. आणि दत्त शिखर जे आहे ना, इथं जागृत धुनी आहे. तर माहूरला आदिमुनी अत्रि आणि महासती अनुसया तिसऱ्या डोंगरावर राहत असत ते आजही आहेत. तिथे श्री दत्तात्रेय, श्री दुर्वास आणि चंद्र जन्म झाला. चंद्र हे ब्रह्मारूप, दुर्वास हे शिवरूप आणि दत्त हे विष्णुरूप मानलं गेलं आहे. दुर्वास मुनीचा छोटा आश्रम आजही तिथं आहे. दत्त शिखर अलीकडेच आणि सर्वात उंच आणि त्याआधी माता रेणुकाचं शिखर आपल्याला बघायला मिळतं. इथं छान सुंदर महादेवाची मूर्ती आहे आणि इथं मस्त जागृत धुनी पण आहे, तुम्ही बघू शकतात. तर यस, तिथं ते धुनी पण देतात तुम्ही जर विचारलं तर मी विचारलं तर वी गॉट दॅट. तर खूप भारी वाटले. तर अशा प्रकारे खूप सुंदर असं आमचं दत्त मंदिरांचं दर्शन झालं. तर इथं ना खूप छान छोटे छोटे मंदिरं आहेत आणि गाईच आता आरती सुरू पण झालेली होती. तर खूप भारी वाटत होतं, घंटानाद पूर्ण असा घुमत होता. अशा प्रकारे माता राणीचं दर्शन आणि आमचं दत्त शिखर पण बघून झालं आहोत. आता आपण जाऊया अनुसया माता मंदिर बघायला. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. थँक्यू सो मच अँड लॉट्स लव्ह फ्रॉम माय साईड.